डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कफ सिरप देऊ नये असे आदेश आहेत, मात्र सर्रासपणे मेडिकल वाल्यांकडून असे कोंडी देखील कफ सिरप विकले जातात। अशा अनेक केसेस आता आमच्याकडे ज्या सुनावण्या होतात त्याच्यात विदाऊट डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय औषधं देऊ नयेत, दिल्या जातात आपण म्हणतात त्याच्यात तथ्य आहे। त्या पद्धतीनं सातत्यानं आपण ह्या विभागामार्फत संबंधित जे काही विक्रेते आहेत त्यांना कार्यवाही केली जाते, परंतु कायदेशीर जी काही बाब आहे का त्याला 100% फुल स्टॉप झाला पाहिजे अशा कायद्यातच थोड्या दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत का जेणेकरून दंड किंवा सस्पेन्शनचा कार्यकाळ हा अतिशय अल्प आहे, त्यालाच कुठंतरी शासनाकडून केंद्राला त्याची परवानगी आपण मागतो। पण कळमची जी घटना आहे त्याचा अहवाल नेमका काय आला आपल्या माझ्याकडून त्याची काही लगेच स्पष्टता होणार नाही, कारण मी तो वाचलेला नाही, मी आता बाहेरून रात्रीचा। म्हणजे कफ सिरपमुळे मृत्यू झाला की काय हे अद्याप स्पष्ट नाही। कफ सिरपचा हा प्रश्न जरी असला तरी मालेगावमध्ये कफ सिरपचा वापर नशेसाठी केला जातो। मोठ्या प्रमाणात गुजरातमधून बॉटल देतात आणि तिथे पकडले पण आहेत मोठ्या प्रमाणात, सुट्टा गोळीसोबत त्याचा वापर केला जातो, त्यामुळे अधिक नशा जगते। तर कायमस्वरूपी हे जे उत्पादन होतं त्यावर त्या संदर्भात आपण केंद्रालाच त्याची कार्यवाही करायला भाग पाडावं लागेल, कारण हे अनेक बाहेरच्या राज्यांमधूनच आपल्या इथं हा प्रकार होतो। बराचसा भेसळीचा किंवा बोगसगिरीचा जो प्रकार आहे तो अनेक वेळा जो आलाय तो बाहेरच्या राज्यांमध्येच उत्पादन त्याचं मोठ्या प्रमाणात होतं। कोणतं राज्य प्रामुख्यानं तसं गुजरातमध्ये बऱ्यापैकी होतं, कारण मागच्या वेळेला जे काही आंबेजोगाईला वगैरे जे मेडिसिन मिळालं त्याचं उत्पादन हे गुजरातमध्येच होतं। भविष्यामध्ये पुढे सण उत्सव आलेले आहे, दिवाळी आलेली आहे, या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ जे आहे ते बाजारामध्ये मिठाईपासून सगळेच पदार्थ जे आहे ते मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त येतात। आपल्या विभागाकडनं राज्यातल्या सगळ्या विभागांना म्हणजे अन्न औषध प्रक्रिया काही सूचना दिल्या का या भेसळीच्या संदर्भात? एक महिन्यापूर्वीच आपण तर सगळ्या उत्पादकांना तशा उत्पादकांना म्हणताना पूर्ण कार्यालयांना तशा सूचना देऊन आणि त्या कार्यालयांनी त्या उत्पादकांना नोटिसा दिल्या आणि हा जो काही भेसळीचा प्रकार आहे हा तसा गणपतीच्या अगोदरपासूनचा आम्ही सुरू केलेला विषय आहे। त्या गणपतीनंतर सरळ दिवाळी होईपर्यंत सगळे सण एकाला एक लागून येतात आणि मोठ्या प्रमाणात स्वीटचा वापर केला जातो आणि मग ऐन वेळेला एवढा खवा कुठून निर्माण होतो, एवढं दुधाचं उत्पादन तर आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही, गरजेपेक्षा एवढं बाहेरून जे येतं ते भेसळच येतं किंवा इथे बनलं जातं ते भेसळ बनलं जातं, त्या दृष्टीनं तशा सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणूनच आजची एक चर्चा आम्ही निमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो। पण आपल्या विभागाच्या वतीने सणाच्या अगदी 8-15 दिवस थोडीफार एखादी दाखवण्यापुरती कारवाई केली जाते, म्हणजे बनावट पनीर असो किंवा काय अख्खा सण निघून जातो नंतर कधी कारवाई केली जाते? आपण गोड बंगाल म्हणण्यापेक्षा मी नेहमीच प्रत्येक वेळेला मला हेच सांगण्याची वेळ यायलाच नको, पण ती येत राहिली, आता ती येणार नाही का आपल्याजवळ मनुष्यबळ हे एकदमच कमी होतं। आता 197 मुळे खूप चांगल्या पद्धतीचं आणि तरुण मंडळी नव्यानं त्याच्यात एंट्री झालेली आहे, त्याच्यामुळे निश्चित आशावादी राहायला काही अडचण येऊ नये असं मला वाटतं। आणि जे स्वीट हलवा असतो किंवा यांच्या लिंक पर्यंत आपण पोहोचत नाही, फक्त तात्पुरतं पकडलं जातं, मात्र नक्की कोण पुरवतोय काय होतंय हे होत नाही। अनेक वेळा की दूध न वापरता सुद्धा पेढे बनतायत, म्हणजे ते मिळतो 150 रुपयाला आणि त्याची विक्री होते 750 ते 800 रुपये किलो। याच्या खोलवर आपण जाणार का मिठाईवाल्यांना? खोलवर जाणार, पण खोलवर जाण्यासाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा नव्हती, ती आता उभी केलेली आहे। आताच एक मागच्या पंधरवड्यात वित्तमंत्री अजितदादा त्यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्या लॅबसाठी वगैरे जे काही निधीची गरज आहे ती सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी मंजूर करून दिली। भविष्यात लागणारे जे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मग लॅबसाठी वगैरे जे पैसे असतील ते सुद्धा देण्याच्या बाबतीत त्याची कार्यवाही सुरू झाली। साहेब, खरं तर ही भेसळ होणं हा काही एका व्यक्तीचं काम नाही, याच्यामध्ये अनेक लोक जे आहेत, डिस्ट्रीब्युटर असेल, घेणारा असेल, विकणारा असेल, अशी एक मोठी लॉबी जी आहे ती काम करत असती। मग या सगळ्या संदर्भात अन्न औषध प्रशासनाकडनं फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणं अपेक्षित आहे किंवा संघटित गुन्हेगारी ज्याला आपण म्हणतो मोक्कासारखी कारवाई याच्यामध्ये करता येते का? आणि तशी मोक्काला आपण मागच्या एका आमदार महोदयांनी त्यात प्रश्न उपस्थित केला होता पाचपुते साहेबांनी, आमदार पाचपुते, त्यांनी हेच, पण मग त्याचे शेवटी आपल्याला केंद्राचेच गाईडलाईन वापरावे लागतात। तर आपण केंद्राला लिहिले का जेणेकरून सातत्यानं सततचा गुन्हेगार म्हणून किंवा साखळी गुन्हेगार म्हणून आणि जीवाशी खेळ आहे तो म्हणून त्याला मोका लागण्याच्या संदर्भात ते मार्गदर्शन मागितले। खवा असेल, स्वीट हलवा असेल, पेढे असतील किंवा प्रसादाचे पेढे असतील, यासाठी डिलाईट नावाचं सगळं वापरलं जातं, डिलाईट नावाने, आणि केंद्र सरकारने याला मान्यता दिलेली आहे।
त्यामुळे ही सगळी भेसळ होते असं वाटत नाही का? आणि याबाबत आपण केंद्र सरकारला काही सांगू? प्रश्नच तो आहे का एकदा मी पूर्ण तुमच्यासारख्यांनी सगळ्यांनी मार्गदर्शन किंवा त्या क्षेत्रातले जुने जाणकार आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि तशा पद्धतीचं एक केंद्राला लिहितोय आपण का बाबा काही अधिकार हे आमच्या राज्यापुरते वेगळे मर्यादित करावेत, कारण प्रत्येक राज्याची स्थिती कदाचित वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु केंद्राच्या बंधनामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी हात बांधले जातात. तर त्याच्यातून मोकळं व्हायला का जसं दंडाची रक्कम किंवा शिक्षेची तरतूद ही केंद्र ठरवून दिलंय त्याच पद्धतीनं मग लोक सरळ सरळ तेवढा दंड भरून टाकतात, आहे तो प्रकार चालू होतो. एक राजकीय प्रश्न साहेब, मागे 2-3 दिवसाआधी मुख्यमंत्री नाशिकमध्ये होते. काही जिल्ह्यांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होतील अशा पद्धतीचं एक त्यांचं वक्तव्य. नाशिक महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, आपण माहितीमध्ये आहे. जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर राष्ट्रवादी तयार आहे का? असं आहे, आज तरी आम्ही महायुतीत आहोत, महायुतीतच लढावा असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. पण स्थानिक लेवलला बऱ्याच ठिकाणी तसं जर झालं नाही तर मग नाईलाजाने मैत्रीपूर्ण सुद्धा लढावं लागेल. त्यासाठी आपण तयार आहोत का? तयार आहोत म्हणजे नाईलाजाने तयारी करावी लागेल, कारण कॅन्डिडेटमध्ये सुद्धा तशा पद्धतीनं ते आजपर्यंत पारंपरिक एकमेकाचे विरोधक म्हणून राहिले. आताच महायुती झालेली आहे. काही ठिकाणी त्याचे समज घातला जाईल, तो ऐकला जाईल, काही ठिकाणी ऐकतील नाही ऐकतील भरोसा नाही, म्हणून साठी ती दोन्ही प्रकारची तयारी ठेवावी लागेल. सध्या अजितदादा आणि शरद पवार साहेब पुन्हा एकत्र अनेक वेळा बघायला मिळत आहेत. काल एका बैठकीला सोबत होते. ते बऱ्याच वेळा एकत्र राहतातच ना, असे काही त्यांचे घरगुती कार्यक्रम वगैरे असतील तर ते येत असतात एकत्र. मध्यंतरी राज्य सरकारने फिरत्या लॅबचा प्रस्ताव पाठवलेला होता. फिरती लॅब नाशिक विभागाला एकही नाहीये, केवळ मुंबईसाठी आहे. फिरती लॅब नाशिकमध्येच नाही तर राज्यभरात कुठेच फिरती लॅब नाहीये. मुंबईमध्ये 2 गाड्या आहेत आणि मी जसं सांगितलं होतं 27 गाड्या आपल्याला ते केंद्र सरकार देतं. आजही केंद्राचं म्हणणं आहे तुम्हाला गाड्या देतो आम्ही, पण त्याच्यावरचं मनुष्यबळ हे तुम्ही वापरायचं. आणि नेमकं आपल्याकडे मनुष्यबळच नव्हतं, तसं तर ड्रायव्हर किंवा बाकीच्या पदच निर्माण नाही आहे, म्हणून मी काही नवीन पदं निर्माण करतो. उद्या विरोधकांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. जे आरोप मध्यंतरी विधानसभेनंतर झाले होते, पुन्हा तसेच आरोप व्हायला सुरुवात झाली आहे. आपण काय मत आहे आपल्यावर? आता विरोधकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, भेटायचा असेल भेटतील. काय आयोग शेवटी आयोग आहे, तो जो निर्णय देईल तो सगळ्यांना मान्य राहतो. धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्याला एके अधिकारी नेतृत्व बऱ्याच ठिकाणी मी म्हणलं ना काही 49% कर्मचारी होते, अधिकारी होते. तर आता जे नवीन मुलं आहेत त्यांना सगळ्यांना त्या पद्धतीनं दिलेलं आहे. तर धुळे नंदुरबारमध्ये सुद्धा काही पोस्टिंग दिल्या. साहेब, आपल्या पक्षाचे आमदार संग्राम जगताप सध्या हिंदुत्ववादी भूमिकेकडे कललेले आहेत. अजितदादांनी सांगितलं, त्यांना सूचना पण केल्या, नोटीसही काढायचं म्हणतात, तरी ते ऐकत तो नाही. त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या जागेवर ते बरोबर असतील. आम्हाला काय त्याचे बोलायचं. तुम्ही जी निलंबनाची कारवाई घेतली होती मागे अधिकाऱ्याला, त्याला मॅच निकाल दिला त्याचं निलंबन झालं होतं. नाही, निकाल दिलाय पण कोर्टानं असं सांगितलं नाही का ते निर्दोष आहे, कारण तो सभागृहानंच निलंबन केलेला विषय आहे. त्याला कोर्टानं तसं फार हेरफेर करण्याची हे नसते. मॅच न दिलं. धन्यवाद.